सर गावात फिरून राहिला बा हे काय करा अबे याला काय त्यांनी पेट्रोल अबे पेट्रोल आहे ते तर पाय बा काय चालू राहिला अरे एवढ्या वेळा नका समजत पुढच्या इले काय आलं का झुमऱ्या बोलून राहिला आम्हाला काय समजत नाही पेट्रोल टाकायसाठी चाललो ना मग तुला काय वाटून राहिलं मग तुला काही सैन्य वाटलं का लोकांचं मग काय तर सैन्य नाही म्हणा पण तसं कसं म्हणजे पेट्रोल असल्याशिवाय कसं गाडी नाही चालवा नाही तर मग कसं अजून लोटाची पाई 20 रुपये 5 रुपये असं काय टाकू नका आता चांगलं 200 रुपये टाक जरा आता एवढी फुकटाची गाडी भेटली तुले बरं जमलं मस्त पाय आता बाबा मस्त सासऱ्याची तर जाय माहोल करणार आता करणार जाऊ ना कारण नाही आपल्याला म्हणजे आपलं तकदीर आहे तकदीर का तमाशा आहे मग पण काही म्हणा बाकी गाडी नाही तुमच्याजवळ हे वाटते नाही कधी लाभाची चांगली पण गाडी नाही काय करा एक दिवसाची दिवाळी उद्या ओढून नेते काय सांगा आता काय करा जाऊ द्या आहे पण आनंद येऊन राहिला जाऊ द्या नाही आपले कशी कधी लाभाची ॲव्हरेज बिरेज बरं आहे नाही ते काहीच विचार नको तू हेवी ड्युटी आहे ते मग तिघं 4 जण जाऊ शकते मग काहीच टेन्शनच नाही चढतले का असा भरकन काढते ते मग मला माहिती आहे ना अनुभव आहे आपल्याला मग मी मुंशीराम हे ते आम्ही तिघं आलेलो ना डॅनी सहित नाही आपण नाही बोलत बा तिघं आपण नाही बोलत बस मग गाडी आपलं कसं म्हणजे चांगली राहिली पाहिजे हो आपण पुढच्याला म्हणतो बा तू ते एक परी मला तिकीटले पैसे मागे ऑटोचे 10 रुपये पण गाडीवर नाही आज हो मग ते तर आपण धोरण पहिलेच ठेवलं गाडी मागू नको दुसरं काय पाहिजे सांग तसंच पाहिजे रे बा तसंच पाहिजे लाडक पण पाहिजेच नाही लोकांचं हो कोणाला ठोकली की आपण कुठं बसावा पण आपण जाऊ द्या आता पण आता मग या गाडीचं काय करावं काय मग समजा नाही का विनाकारण झालं पण हे तुला काही फालतू पेट्रोल गमावून झालं का नाही काम नाही धंदा नाही काही ना काहीतरी समजा असा उपयोग झाला पाहिजे त्या गोष्टीचा आमची गाडी आहे तर समजा आपण पेपर वाटतो म्हणा काही ना काही मला उपयोग आहे समजा त्याचा लसण कांदे हे ते समजा काही मला जा लागते या लागते तर कमी पडते मग आता तेच स्वतः लागेल मला काहीतरी करावं लागेल कधी नाही लक्ष्मी भाऊ काय करता येईल समजा गाडीचं काय होईल आपले 4 पैसे कसे भेटन मी तर म्हणतोय बा ब्रेड ऐकलं का तू हो सकाळी ब्रेड खपते याच्यावर रोज आपल्या बलाच्या हल्टिंग ना सकाळी इकून टाकायच्या कसे बा 200 रुपये मरण नाही तुले हो नफा 200 उरतेच तुले ती पुरते नाही का पण मला वाटतं पोंगा पण काढून समजा आपण दुकानाने पोहोचवलं तर ते नाही चालणार का समजा काही लोक दिसते ते मस्त ते हे करते चांगला असा डब्बा आणि त्याच्यात बिलकुल असं टाकलं की निघाले घेऊन ते बाबा लय पुरते तिथं मग काय मस्त काढत जा पॅकेट तयार करायचे बस आपलं इकणं सुरू हो दुकान आहे ना मग पुरते तुला नाही तर मग अंडे बी इकले चालते पण सध्या आता पाय बा तू खपते नाही खपत बस सीझन पण पाय लागेल काहीतरी मला वाटते काही ना काहीतरी स्वतःच लागेल मला ब्रेड म्हणा किंवा काहीतरी चला येतो मग मी जरा पेट्रोल टाका लागते ना मग काय पुट्ट आता चला बाबा आता उद्या सासरवाडीला जा लागन हो ना बाई म्हणे जा लागते म्हणे मला ठीक आहे बा जाऊ मग येतो मग आता शिल्लक वाला टाकून परत बरं आहे बा लवकर येतो म्हणलं उद्या नाही तर याची इन्स्टॉलमेंटवाले आपत्ती तिथे यायचे सासऱ्याच्या घरी हो बरं ठीक आहे ना बा ये मग तो आयुष्य म्हणा हो जाय मग आता जाय आता किती करावं उद्या नाही का हो ना या मंडळवाल्याचे बी आणि समजा यायला सामान भेटलं त्याचे बी हो आता यायला सांगितलं नाही आम्हाला की बा यानं खादोड्यानं पैसे दिले नाही म्हणून नाही का हो हेलिकॉप्टर आलं नाही म्हणे पैसे किसे भेटले म्हणे हो असं आम्हाला घुमवलं डाऊन पेमेंट भरलं आणि बाकीचं आता यायला भरा लागणार आहे आता आपल्याला सगळं माहिती आहे पण यायला थोडी माहिती आहे लक्षाला यायला माहिती आहे म्हणून आम्हाला शिवलाला सगळं सांगितलं पण नाही लक्ष म्हणतायचे मग त्या दिवशी मग खादोड्यानं पैसे दिले का म्हणलं मग ते हेलिकॉप्टर आलं नाही तर तुम्ही म्हणे पैसे आले सगळं बरोबर आहे शांताराम म्हणे बा सगळं बरोबर आहे म्हणे सामान देणं आहे म्हणे मोकळं करणं आहे म्हणे म्हणून म्हणलं मग ते खादोडे मग आला नाही पैसे पाठवून दिले नाही काय करावं काही लावेच लोक आहे इथं मग काय आता काही करत नाही निपटलं झालं ना ते आता यायला काय करावं लागते पण यायला लोकांसाठी यायला झोपा येत नाही तर काय सांगा कोणाचं काय चालू अरे म्हणलं तुम्हाला कायच करावं लागते मग या बाकी गोष्टीचं झालं ना ते आता वस्तू त्या नेल्या ते द्यायचं 5 बशीन आपल्याला काय करावं लागतं झालं ना ते सगळं विषय मोकळा झाला ना ते तर बरोबर आहे म्हणा तुमचं तसं काही विषय नाही पण दिले म्हणलं खादोडून पैसे दिले का म्हणलं पण जोको माहीत होणारच आहे नाही का लोकायले हो यायला काहीतरी माहीत पडलंच बहुतेक नाही का हो पैसे यायला भेटले नाही म्हणून जाऊ दे याचं तोंड बंद करावंच लागं नाही तसं नाही म्हणा कंदीला बाबूजी कसं झाला विषय पैसे तर काही खादोड्याने दिले नाही मानाला काय ते हो त्यानं आपला गेम केला तर शांताराम भाऊ काय म्हणे की लोकांना सध्याशी काही सांगू नये आपण वस्तू देऊ पुढचं पुढे पाहू मग आता ते त्याला डाऊन पेमेंट आपण भरलेलं आहे आणि बाकीचं पेमेंट आता ते कसं आता बाबा तुम्ही तुमचं आपण काही त्या पंपलेटवर लिहून दिलेलं नाही त्यामुळे आपल्या भोवती काही टेन्शनचं काम नाही म्हणून आम्ही ते लकी ड्रॉ केला सामान वाटून टाकले लोकायला काय करता मग नाही तर मग करता तिथं मार खाता का मग आम्हाला सगळं माहिती आहे ना पण आता काय म्हणता नाही अरे बापरे असं झालं ते नाही बाप्पा मग तर आम्हाला माहिती नाही आम्हाला म्हटलं भेटले का पैसे तू म्हणे आले म्हणे आलं हेलिकॉप्टर नाही आले तरी पैसे आले बरं असं आहे ते मग आता मग डाऊन पेमेंट भरलं बाकीचं मग आता यायला भरं लागते का हो म्हणा मग सध्या सांगू नका कोणाला हो नसतं मग कसं अजून बॉम्ब फुटायचा कशाला सांगता तुम्ही हो तेच म्हणलं त्याचं त्याला पाहू द्या काय करा ते आप सध्या काही तुम्ही गडबड करू नका चला तुम्हाला सांगितलं मी बाकी लोकांना काही सांगू बी नका ते आधी माहिती आहे ना बाबा यामध्ये तू काय सांगता मध्ये नाही ते आहेच म्हणा आपण कोणाला सांगतही नसतं म्हणा पण मला थोडंसं डाऊट वाटला म्हणून चल बा म्हणलं ते मुंशीराम आता कसं ते युवायले कसं रवाना करू राहिलं ना आता बापा ते ऑटो गिटो घेऊन चालले वाटते ना मोठा हत्ती कंत छोटा हत्ती आहे तर चालले का ते बरं जा म्हणा बा हो नाही इथं मग उद्या सगळं आपणचे धंदे व्हायचे जा म्हणा मग जा द्या या भेटून या चला जाऊ द्या मी बी जातो आता घरी चला ओके झालं ना दुपारीच केलं ना अभिनंदन हो का दादा खेप करता का हो झालं केलता ना पोरीनं फोन केलता ना मले
हो ना ते कसं मला कल्पना नव्हती ना. आता मी घरी आलो, घरची सांगितलं म्हणे बाबाले म्हणे ते टाटा एस हे भेटला म्हणे मालवाहू गाडी. म्हणून मग कसं करा म्हणलं अभिनंदन. काय मग कसं काय येऊन राहिले का आता तुम्ही? का रामपूरला ह्या का कुठं आले का म्हणलं घरी शेंद्रीले? नाही नाही, रामपूरलाच आहो मी आता. हे आता बस निघण्याच्याच फिक्रीत आहो आता. हो बस झालं आता, जवळपास निघालो समजा. पण ते चालवासाठी मग कोणी आहे का नाही म्हणलं? नाही तर मग आलो असतो, मी आलो असतो आजच्या दिवस. उद्या मी येतो न्यासाठी. समजते ना, मतलब आहे सगळे नाही का. हो ना, त्याला वाटतं मग जरासं गोड बोललं म्हणजे आपल्याला भेट. हो ना, मी भाऊ का एवढं सोपं आहो का? नाही नाही, ते आहे भानू आहे आपला कंदील आबाजीचा पोरगा आहे. हो ते येऊन राहिला. हो ते मी चाललो आता. हो ठेवा तुम्ही आता, ठेवा. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो ठीक आहे, ठेवतो मग. बाबा फोन होता वाटतं आहे ना, बापूजीचा फोन होता. मग काय तर 2-2 4-4 फोन करून राहिले. मोठ्या जवळचा आला, मग आता हे मंदव्याचा आला. हो चालूच आहे तर फोन. त्याला वाटते आता काय सांगायला पुरत नाही, जाऊ दे तिकडे. हो नाही तर आहे ना. बरं चला येऊ का मग? आता मारत राहा, काही हरकत नाही. आता भानू आहे सोबत, आता निघतो मग मी. हो काही वांधा नाही. या हो भानू, मुक्कामीच राहायचो आज आणि उद्या सकाळी येतो काय. ठीक आहे ठीक आहे, जा मग आता. हो काही वादा नाही मामाजी. पुढे बी काही अडचण असली तर मला सांगता तुम्ही. जर तिथं नाही चालला तुमचा तर आपल्या गावात रामपूरला आपल्या घरापाशी ठेवला तरी आपण एखादा ड्रायव्हर पाहू आणि याचं काम लावून देऊ. ते पाहू ना, नंतर पाहून. ते आता सध्या आता घरी तर नाही होत्या. हो हारगिर लावतो, निघतो. हो जाऊ द्या, आता पुढे पाहू त्याचं काय तर. नाही देणगी साहेब, आता आपल्याला बॉडी बनवा लागेल का? कुठं शेलूल न्याव का कुठं काय न्यावं तर नाही. हो चांगली बॉडी बनवून आणायला लागेल ना, नाही तर मग आता कट्टी गिट्टी काय मावणार नाही याच्यातनी. करू ना, काय करा ते पुढचं पुढे. आता मला घरी तर नाही उद्या पहिले ते. हो ना, पेढा नाही वाटला अजून, मला घरी जावं लागेल पहिले. चला येतो बाई मी. चला येतो म्हणलं मुंशीरामजी. हो चला चला. हो यायले तर काही झोप लागत नाही आता रातभर. हो यायले काय पानपुडाच लागला ना. चला येतो मग मी. या ना या ना. हो आता समजते तुला उद्या. हो ते पैशाले आले म्हणजे समजते मग शोरूमवाले. हो जा घेऊन जा. हो जा जा जा, काही हरकत नाही बा. अभिनंदन, जा. बाबा म्हणलं किती कसं म्हणलं तुमचं तकदीर पावर एवढी मोठी गाडी लागली. सांगा किती भाग्यवान आहात तुम्ही. एवढंच आपलं काय आता, पहिल्या जन्माचं काहीतरी असं चांगलं, आपण काम केले असं चांगली म्हणून आपल्याला भेटून राहिलं. कोणाला थोडी भेटते काही. हो मी आता म्हणलं फाडू नको म्हणलं. हे पावत्या म्या नाही म्हणलं होतं फाडू नका. हो पण तरी बी फाडल्या गेली. हो मग काऊन फाडली असं की ते मा तकदीरात होती ना. असं आहे ते, काही करून समजा आपल्याला देणं होती ते वरच्याले. पण म्हणलं मग यायला काय लागलं म्हणलं, लाईन जवळच फाडल्या का नाही चिठ्ठ्या. हो तर म्हणलं त्याला काय लागलं मग. लाईना जवळ ते चपटा भांग. अरे त्याला काय लागते, कलुशा आहे ती. मग रुपया नाही करतो ते. मग 10 दुकानं पाहून भाजीपाला आणणारा. त्याला काय भेटणार आहे. मग असे हे जे बारीकचे पाहिजे ना, त्याला काही भेटत नाही. मग त्याला बारीकच पाहा लागतं आयुष्यभर. मग आपल्यासारख्याला पाहिजे न म्हणता. हो माहीतही नव्हतं का रे संजय. आम्हाला माहीतही नव्हतं भेटली म्हणून. हो हे उचलून घेऊनही चालला आता चिमनराव. मग उलीसा नाही ते काय सोपं आहे का ते. काय बोलता म्हणजे चिमणराव म्हणजे लाईनी जवळ काय गाडी घेऊन चालली होती का. आपा हिच्यानं संजयला फोन आलता मला. तिथचा ते लकी ड्रॉ वाटप करणारा जे होता ना, कोणतं पोट्टा आहे ते. मी नंतर गेलो भेटलो त्याले. तर लय पोट्ट छत्र होतं ते. हो त्यानं मला फोन लावला पहिले. म्हणे गुलाबराव जे आहेत म्हणे त्यालाच मी देईन म्हणे. यायनं तर काय सांगितलं होतं. मग स्मृती प्रित्यर्थ म्हणलं म्हणे. हो का मी गेलो का. मग यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही पावती फाडली होतो असं सांगितलं त्याले. मग सगळे यायनं म्हणजे नाटकं केले. लुटेऱ्या होता मोठा जवई. मग त्याला आठवं लागला लेकाले कसा लागला तो. याटो लागला नाही. जाऊ दे बाबा, मोठ्या पुरीचं तकदीर. हो तिच्या पाय गुणाला लागला नाही तर त्या जवळचं काही नाही त्याच्यात आहे की नाही. हो आपल्याच दोन्ही पुरी आपल्याला चांगल्या आहे म्हणून हे सगळं होऊन राहिलं. काय तर या पोरीच्या माता आहे ती. नाही तर हे दोघं निढंगे आहेत दोघं बी. मग काय तर निरा मुले टोप्या घालायचे कामं केले त्यानं आतालो. मग आताही घातलीच होती याच्यातनी गाडीतनी बा. लय म्हणलं हप झालं मी. मग काय काहीच्या काही सांगून लेकायची गाडी लंपास केलीच होती त्यानं. बरं झालं त्याला पोट्ट त्या पोट्ट्याचं म्हणलं तकदीर मानलं. त्याला मी 101 रुपये दिला. जाऊ दे आता. पेढे आणले म्हणलं चांगले 5 किलो पुऱ्या येटायतनी वाटून दे रे बा संजय. हो बिलकुल असे लोक जळले पाहिजे. बिलकुल असं म्हणजे रातभर झोपा नाही आला पाहिजे. बरोबर ठीक आहे ना. हो काही हरकत नाही. चला आता पूजा पाठ झाली का मग आता काकू? येतो मग मी. वाटून देतो सगळं. ओके माझं घरी घेऊन जातो अर्धा पेढा. चला येतो मग मी. ओके. नाही बाबा तुम्हाला भेटणारच होतं बक्षीस. हो मला वाटेच ना. मला त्यांनी नंबर विचारले ना तर मी त्यांना सांगितले 2 पैकी चिठ्ठीतलं. तर मग ते म्हणत नंबर सांगा. तर मी सांगितलं त्याला तर त्याच नंबरला लागली. पहा बरं घोर केला तर सत्यानाश करून टाकला. कसं सरा फेल काम झालं रे. होते चांगलंच होत असते बाई. काही काळजी करू नका. हो येतो एका दिवशी गाडी गिडी पाहिल्या. पेढीगिडी आता वाटणं सुरू आहे. गडबडायला लावला फोन. म्हणलं तुला कसं माहीत आहे नाही. ते आलेत का मग घरी? आलेत चिमनराव? आले आता तोंड पाडूनच आहे. हो तिकडे लुटेरीच्या घरी गेले होते. हो तिथून आले तर आताच बस आता चहा मांडणार होती मी. तुमचा फोन आला. बरोबर मांड बदल. हो हो आता कसं त्याचं काही खरं नाही. हो ठीक आहे ठेवतो मग. सरलं हो तेच म्हणलं. हो झालं पाणी गिनी पिलो म्हणलं आता ना चहा मांड आता. हो झालं ना आता. पेढे वाटणं सुरू वाटते नाही. वाटणार नाही तर काय करणार आहे. मग आता एवढी मोठी गाडी लागली द्यायली. तुम्हाला सारा चमचा नाही लागला. सांगून राहिले ते लुटेरी पुरला तुमच्यापेक्षा. साडभाऊ तुमचा. मग पहा बरं एवढा मोठा याटो लागला द्यायले. तुमचं पाहा ना तकदीर.
काही नको सांगू ना. तकदीर गिद्दीर काही नाही याची मी. तुला माहित आहे का काय तर बोलून राहिली. त्या बाबाला काय ते गाडी लागत होती का चालली मोठी? ते बाबा लागली ना गाडी, त्याच्या घरी आली ना तरी म्हणता लागत होती का? तुले काय माहित आहे यातलं? हे लकी ड्रॉ कसं झालं माहित आहे का तुले? ती गाडी आपली असती ते. मग तुले काय माहित आहे? हे 2 चिठ्ठ्या जे फाडल्या होत्या मी इच्छा तुले ते शिवलाल टोयकोटेचा फोन नंबर आलता. म्हटलं बा तुले हे सांग मला त्याचा पावती नंबर. तो आता बापाच्या याचा सांगितला. म्हणलं आपल्या याचा सांगायला नव्हता पाहिजे का? आपल्याला लागले असतील ते. मग मॅनेज केलं ना. 50,000 रुपये दिले होते मामा लुटरे ना आपल्यासाठी. आणि त्यानं दिले होते स्वतःची 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये. मग त्याचा नंबर बरोबर होता त्याला येतो लागला. आपला नंबर बाबाचा असल्यामुळे बाबाला लागला. नाही तर बाबाची काय तकदीरबाजी काय आहे माहित नाही का कोणत्या रंगाचे? काही नका सांगू. काही नाही देत लुटेरे गिटेरे. काही नाही. माझ्या बाबा तकदीर आहे. तकदीर जवायलाच भेटत असते, कोणाला नाही भेटत. जाऊ दे हो. पण म्या 500 रुपये दिले ते त्याचं काय? म्या त्या पावतीचे पैसे माया आहे ते. मग म्या म्हणलं बा माया पावतीचे पैसे मला म्हणते नाही माही म्हणते गाडी. मग आम्हाला आणून नाही दिली गाडी. मग गाडी तर आम्ही आणणार होतो ते, पण आणून नाही दिली त्या बाबानं. मग बरोबर नाही केलं त्या बाबाने. आता कसं समजते? गाडी लागली तर मग म्हणते की मी आणत होतो. वागवायच्या वक्ती आपण म्हणलं मस्त आता वागवलं असतं आपल्या घरी असते ते. तर गाडी आपल्याला नव्हती भेटत का? मग तुम्ही तर काढून द्यायच्या मागं होती. मग 15 दिवसाची गोष्ट आहे फक्त जाऊन. 15 दिवसाला आपला बजेटच बसला असता. मग तुम्ही ऐकत ना दिलं हकालून. म्या म्हणलं काय नाही जा म्हणून. म्या काय म्हणलं जाऊ दे तिकडे. नाही तर नाही लागली तर लागली. मला काय नाही करायला. मला काय जाऊ एखाद दिवशी भेटायला आता. हो जाऊ द्या आता. काय तुम्ही सगळं हुकून टाकलं. मस्त इथं राज्य आपल्या घरी तर मस्त गाडी आली असते आपल्याला. जाऊ द्या चहा म्हणून द्या आता बाबा. घ्या चहा घ्या. नाही शिवलं मग काय शेवटी किती उरले म्हणलं आपल्याला? नाही हो सगळा बेरीज गिरीज किती मग हिशार समजा. कायच बे निरा उखरी लागली ना. मग काय आता कशी 4.5 उरले होते. हॉटेलला 1 लाख गेले. मग राहिलेच काय आता 3.5. पावणे दोन येते गड्या आपल्याला. पण मी काय म्हणतो त्याला जरासं मला वाटते त्याला सुरून लागणार आहे असं मला अंदाज दिसून राहिला. उद्याचं मला चरित्र काही बरोबर दिसून नाही राहिलं आपलं. हो म्या थोडासा अभ्यास केला बा. आता हे डाऊन पेमेंट भरलेलं आहे आणि बाकीचं पेमेंट आता हे उद्या इन्स्टॉलमेंटवाले जाणार आहे म्हणते असं फोनवर ऐकलं लक्ष्मणच्या. तर म्हणलं उद्या काय होईल याचं काही सांगता येत नाही. हो अनुभव पडते का काय होते का बरखास्त होते. हो याची मला काही म्हणजे पुढचं काही भविष्य मला आपलं तर काही चांगलं दिसून नाही राहिलं बा. ती आहे ना नाही का कुठं क्रांती होऊन राहिल्या सध्या आता नाही का. फालतू आपल्या गावात जर झाली तर काय करा. रातोरात पैसा घाण होते. मग इकडे पोगा तिकडे पो. म्हणलं काय तुला काय वाटते जरा थांबण्यात मजा आहे का नाही म्हणलं. नाही तर मग कसं अंगावर आलं पाहिजे आता उद्या परवा. शक्यता वाटूनच राहील ते. आता एक तर देणकी मामा लुटेरे त्याचा सासरा निकलकलके 4 झाले टप. हो हे जर गेले इन्स्टॉलमेंटवाले ते म्हणले का मग आम्ही आता कसे काय देणार आहोत. येतेच ते आपलं लक्ष म्हणजे तिथं पंचमंडळ अध्यक्ष कोण आहे तर. मग लक्ष्मण म्हणा नाही बा आम्ही तर तुम्हाला 500 रुपयात एवढी 1.25 लाख डाऊन पेमेंट भरून दिलं बा. बाकीचं पहा तुम्ही. तर ते सांगतील ना अरे 1 लाख तर आम्ही देऊन बसेला शिवलेले. मग सगळं भांडा फोडवणार ते चौघे बी सांगतील ना. बाबा मग कसं रे मग आता काय करा म्हणलं. उद्या मग आपलं समजा पिते उघडच पडते. मग आता कसं करा तेच म्हणलं. आता सध्या पैसे तरी आपल्याजवळ उद्या पैसे नाही राहीन आपल्यापाशी. म्हणलं 3.5 लाख आहे. हो एक तर जिल्हा परिषदचं आता तिकीटची फिल्डिंग लावायला जाच लागते. हो येतो आपण म्हणलं मुंबईला जाऊन यावं म्हणलं. हो लक्झरी तिकीट बुकिंग करू आता फोनपेनं. जाय तिकडे आजच्या रातोरात 11 वाजता चालले जाऊ असं वाटतं बा मला. कसं करतो मग सांग आता. करायच लागते तयारी करायच लागते भाऊ. हो कसं 8 दिवस जर गेलं तर इकडं वातावरण तरी थंड होईल. नाही ते बा तुला सांगतो ना आपले 2 पाय मुळेले हातही मुळेले. आता राहिलं काहीच नाही. फालतू मान मोडून बसा लागणार आपल्याला बी. तेच म्हणलं मग. हो कसं मग मी फोन करून देतो आणि आपलं तू काशाला जरासं कसं एक फोन मार. हो ते काशाचं लेखाचं मोठं नुकसान होईल उद्या. त्याला म्हणा ते गाडी इकून टाक म्हणा बाबा. म्हणजे आजच्या आज त्याचे पैसे तरी वसूल होईल. नाही तर उद्या ती आपल्या नावानं बोटं गावातल्या वार्ता कोण सांगा आपल्याला. एक तर आपला दोस्ताने मला माणूस नाही का. हो ना त्याला आता आपल्याला वाटतं त्याचा फायदा पण त्याच्या अंगावर येऊन राहिले नाही का. ते म्हणून पाय शिवला कसं केलं. बरं मी त्याला फोन लावतो. तू तिकडे आपली तिकीट बुकिंग कर मग लक्झरीची रातोरात आपलं जय रामकृष्ण रे गोंबरे भाई. बाहेर नाही ठेवा राहिली गाडी नाही का. हो ना कोणी आलं की का याच्यावर येऊन बसते बा. पण म्हणता येत नाही. त्याला मला वाटतं अंदरच ठेवायला पुरते गाडी काही असो तिकडे. काऊन की लोकांचं काही बरोबर नाही. फालतू रातच्यानं कोण पंक्चर केली म्हणा क्रॅशेस पाडते पोट्टी. नाही ते अंदरच ठेवायला पुरते नाही का. काय खाती ना भाऊ मस्त जमलं बा. काय बाबा मजा आहे तुमची तर मस्त बम फिरणं नसन तसं. तर मी काय म्हणतो आता आपलं 20,000 काम करा ना राजा. आलं तरी जाऊ मी त्याला. आपले ते व्याधान दिले तुम्हाला. थोडंशी देसान तर पाहा ना मग लवकर. अरे देतो ना बा. तुला सोयाबीनवर म्हणलं मी सध्या कुठं काय आहे अजून. थांब ना जरा. तेच तर आता पाणी आहे मावरात राजा. माय मला माहिती आता काय करावं काय नाही. म्हणून चालू बा पैट्याले. हो ना सोयाबीनवर काही खल्लं नाही लागलं. हो ना गाडीत घ्यायला गेली विकत यायची जाय तिकडे. हो ना मग मी ते म्हणतो आता कला मग या तुम्ही आता करता का काठीनाथ भाऊ. येईल तुम्हाला गाडीचं काय काम आहे. गाडीचं काय काम आहे तुम्हाला. तर म्हणलं आपल्याला 20,000 तुमच्या अंगाला आहे आणि आपण अजून 20,000 देतो. 40,000 देता का आपल्याला गाडी सांगा. अरे काय डोक्षी फिरले का माय. 65,000ची गाडी आहे. मग 60-65च्या वर जाते गाडीचं. 40ची मागून राहिला. कालच भेटली मला नवी गाडी आहे बा. इकून काय मी काय लिखणार मला सध्या. पण तुम्हाला काही कामत नाही ना. हो काम नसल्यावर मग काय करता तुम्ही गाडी तर. त्यापेक्षा मी देतो ना. मी देतो ना त्यालीतले. अरे होणार बा गाडी नाही का भेटली त्याच्या मला. मग काय आता मी माझ्या सासरवाडी चाललो उद्या. तयारी आहे माझी उद्याची. तुला काय माहित आहे.
ते नाही ना, हे पहा तुम्ही ऐका, खरंच सांगतो तुम्हाला, 50 देतो मी, 50 30,000 रुपये नगदी देऊन टाकतो फुलच्या. हो, व्याजही देऊ नका मला, 20 मागते तुमच्या अंगाला, 30,000 मीच देतो तुम्हाला. हा सांगा, देता कळता सौदा? नाही बाबा, गाडी नाही करत भाऊ, जीव गेलात गाडी नाही करत, एवढी गाडी भेटल्यावर. आता आपल्याला फिरणं आहे ते. जाय तू, जाय. काय म्हणते बबनराव? हा बोला ना बबनराव, बोला बोला. ए काश ना, 1 मिनिट इकडे बरं, घरी बरं, आपल्या शिवलालच्या घराच्या पुढे येऊन जाय आणि बसलेला ये मला 2 मिनिटं काम आहे जरा. नाही ना, हे बघ गाडी बाहेर आहे, मी अंदर ठेवा लागते ना, मग काय हे लोक सुचून नाही दिले. थांबा, आता नाही होत माया काम, नाही मला रिकाम पण नाही आता. काय बिनत अरे येतं खरं तू, त्या फायद्याची गोष्ट आहे ना. ये ना इकडे तर फक्त 10 मिनिटं काम आहे ना. माणसं हारायचे तुम्ही, कामातून माणसाला बोलावता आता. बरं ठीक आहे ये तुम्ही. हो, गाडीवर कपडा टाकतो, आलोच मी. ठीक आहे. संतोष येतो म्हणलं, काम आहे मला जरासं. हो, हे पाहिजे म्हणलं, गाडीचा काही विचार करू नको तू. हो, मी चाललो आता, मला काम आहे. काय देता मस्त जमलं होतं रे, 30,000 गाडी भेटत होती नाही का, 20,000 तर त्याच्या अंगालाच होती नाही का, बघतीत भेटलेले होतले का, जाऊ दे तिकडे. शिवलाल भाऊ, काय लवकर सांगा भाऊ जरासं, कसं गाडी बाहेर आहे, मी मला अंदर ठेवा लागते ती. हो, दाट्यातून जात नाही लगायची, आता काय ते कसं करून तरी न्या लागन ती. हो, काय होतं अर्जंट सांगा काय. नाही काय म्हणलं शिवला, लयच हवेत आहे नाही. अबे कशा इतका हवेत नको राहू तू, ती गाडी तुला दाट्याच्या अंदर न्यायचं कामही नाही. हो, तुला सांगतो ना, काय रे शिवला, हा तेच म्हणलं, तू जरा आमचं ऐक पहिले, काय म्हणणं आहे आमचं ते काही समज नाही बा, काय म्हणणं काय तुमचं. काहीच नाही, ती गाडी विकून टाक म्हणलं तू. हो, ती बी आज रातोरात जर कोणी घेत असेल तर सटकन जितक्यात जाईन तितक्यात विकून टाकतो आणि मोकळा होय, असं आहे म्हणणं आहे तुले. वाटलं नाही शिवलाल भाऊ नाही का. हो ना, आता लोक तर जैते म्हणा मावर, पण आता तुम्ही जैसन असं वाटलं नाही राजा. हा, लोक मला म्हणजे इकत देता का, आता एक जण विचारायला आलता इकत विकता का म्हणून. हा, 40,000ची, तुम्ही म्हणता इकून टाक म्हणून. हा, असं हे बरोबर नाही, पटलं नाही रे स्वभाव तुमचा आपल्याला. तर नाही ना काशीनाथ, आम्ही तुझ्या हितातच सोचून राहिलो. मग आपण त्रिमूर्ती म्हणजे का मामूली हो का. मग आज लोक आपण आता सात सोडली कोणाची, मग आपल्या गायला फाशी आली तरी आपण सात सोडली नाही बा. मग म्हणलं कसं आहे, हे जे गाडी आहे का नाही, हे इन्स्टॉलमेंटवर घेतलेल्या आहे सगळ्या. पैसा फक्त डाऊन पेमेंट भरलेला आहे, 25,000 तुझ्या गाडीचा भरलेला आहे, बाकी गाड्याची 1-1 लाख आहे, काही बुलेटचे 75 आहे. उद्या तुला 40-45,000 रुपयाचा दंड आहे म्हणलं. हो, गाडीचे पैसे मागायला उद्या येणार आहेत म्हणलं ते शोरूमवाले. लक्ष्मणचं ऐकलं म्या, म्हणून म्हणलं तू लवकर रातोरात, कागद नाही पत्र नाही काही नाही, लकीवाल्यानं दिली म्हणा आम्हाला, म्या ऐकून टाकली. हो, मला आहे म्हणा घाण. हो, असं करून तू बरोबर आपलं कार्यक्रम करून टाक. बापरे, असं आहे हे, म्हणजे समजा बाकीचे पैसे आम्हाला भरावे लागते का मग. मग तू तर लय कमीच होता बाबू, तुला 40-42 आहे, ते बाकीच्या गाड्या घेते त्याला 3.5 लाख जवळपास भरावं लागणार आहे. मग 1 लाखच भरला आहे डाऊन पेमेंट. मग खादोड्याने पैसे दिलेच नाही ना, तुला माहिती नाही का ते प्रकरण. आता तुला नसेल माहिती. खादोडे 12 लाख देणार होता आणि कार्यक्रम होणार होते आपले, असं आहे ते. म्हणून म्हणलं खादोडीने दिले चाट, आणि आता हे देऊन राहिले मंडळवाले चाट, आणि आम्ही देऊन राहिलो चाट. हो, आम्ही चाललो आता, लक्झरीचं तिकीट बुक केलेलं आहे, आम्ही चाललो मुंबईले. काही गावातली वार्ता असली तर आम्हाला सांगत जाय. हो, आता बस घरी आम्ही थैल्या भरतो, लवकरात लवकर निघणार आम्हाला आता. अरे बाबा, असं हे नाही बाबा, म्हणजे काय राजा, मला काही सांगितलं नाही तुम्ही येत नाही. हा, म्हणजे तुम्ही कोण पाहून राहिले म्हणून, तुम्हाला काय पाहिजे गरज. आता काय, आता तुला नाही सांगून जमणार नाही. आम्ही 1-1 लाख काढायला नाही यायचे बसून. मग तुमचा नंबर लावतो बा, हे लुटेऱ्या देणक्या हे सगळं हे सगळे मॅनेज केलेले आहे आम्ही. मग ते आता उद्या येणार नाही का आमच्या अंगावर. मग म्हणून म्हणलं कसं आहे, न थांबण्यात बरं. म्हणून आम्ही चाललो. हो, मुंबईला चाललो. ते जिल्हा परिषदचं शीटही पाहा लागत ना मला, भेटगुट काय घेतल्याशिवाय ताल बसते काय. मग किती लोक लाईन लावून राहिले ना, म्हणून म्हणलं येतो आम्ही. मग आमच्याकडे कसं 3.5 लाख रुपये उरले. हो, काऊन की आता काही जणांना वापस द्यावं लागले ना मला, एखाद्या मुंगशी आहे सगळे होते तर. हो, आम्ही 10 जणांचे पैसे घेतले तर 9 जणांची. हो, आता 5 जणांचे दिले, 4 राहिले वाटते बहुते. हा, म्हणून म्हणलं तू आता म्हणजे फ्रीमध्ये होता तू, मी आता चला बा दोस्ताना. आता तू अंगलट आलं ते तर लवकरात लवकर तू आता गिराईक पाहिजे, गाडी विकून टाक. बापा लयच मोठं कांड राजा हे. तर मग हे लकी ड्रॉ कोणता आहे राजा, म्हणजे ज्याला बक्षीस भेटले ते कोमात आहेत आणि ज्याला नाही भेटले ते आनंदात आहेत. मग बापा म्हणूनच समजा म्हणजे लोक हे याले फवाऱ्यावाले पंपावाले हे खुश आहे राजा. मग तो आमच्यापेक्षा ते पुरले पंप पुरले फवाऱ्याची. हो, दुसरं काहीच नाही पुरलं तुम्हाला. मोठ्या गाड्यावाले तर लंबेच झाले, मी सांगून तुम्हाला, कोमात जाणार आहे ते आल्यावर तुम्हाला इन्स्टॉलमेंटवाले. मग असं आहे ते मंडळ तर हात वर करणार आहे, कारण की त्याने पावत्यावर लिहिलंच नाही ना काही. मग म्हणून म्हणलं तू बी बा कोमात गेल्यापेक्षा तू लवकरात जमात येऊन जा, फटकन गाडी विकून टाक. आता गिरेक आहेस आपल्यापाशी. मग संतोष टुकटुकीचे 20,000 रुपये महागावर आहे. मग त्याचे 20,000 काटून देतो, 30,000 घेऊन घेतो, 50ची घाल तयार आहे म्हणते. तर घालीक तर बे दुसरं पाय नाही एखादा 20,000 ते त्याला घाल देतं सध्याचे. 50चं बजेट बसून तू एखाद्याला कोणाला विकून टाक 50-55ची. दुसरा पाय ती पाहा नाही. हो, याला 20 काटून दिल्यापेक्षा नाही का आता बसून. हो, पाहू मग त्याचं नंतर पुढे. बरोबर पाय तू एखादं चांगलं गिरेक भेटलं तर नाही का. हो, जर समजा कोणी असलं एखादं तर त्याला विचारतो, आणि नाही जमलं तर मग शेवटचा पर्याय आहेच ते. आणि एखादा सापडला नाही सापडला तर मग संतोष आहे शेवटी. या चला ठीक आहे, मग आम्ही लागतो कामं कमी, तू लागतो या. होऊ शकते नाही का. हो ना, लाईने पटलाला पैसे मागितले की घे नाही बी, काही सांगता येत नाही त्याचं. हो नाही का, त्याची इच्छा दिसते जराशी. पहिले गुंपा मावशी पाहावं लागते नाही का. हो, नाही वाटते घरी. अरे झुंबर आहे का रे, झुमरी आहे का रे, घरी आहे का म्हणलं. काय आलो म्हणा. हो आलो म्हणलं, 2 मिनिटं जेवण करून आलो नाही. आलो 2 मिनिटं. काय आलं म्हणा नाही का. हो, मला मजूर गिजूर पाहायला का, सोयाबीनातला गवत काढाले नाही म्हणलं. काय कशाला काय बुडी पाहिजे का, काय मजूर गिजूरासाठी आला का म्हणलं. नाही ना बा, कायचं मजूर कायचं काय राहायचं. मग काय तर सर बा पाण्यानं सोयाबीन सर पिवळं पडून राहिलं. मग काय
पुन्हा लेका अडचणीत आलं बी लेका झुमऱ्या कांबीच्या अडचणीत आलं. पुन्हा एक तर सासऱ्याचा फोन आला, ती लेका अडचणीत आहे म्हणे. माझ्याकडची म्हणे कसं जरासं पैशाची जराशी तंगीच आहे म्हणे, त्याची बी जरासं देता का बा काहीतरी बजेट लावा. आता कंदील बुडायला का व्याजानं मागू कसं आपल्याकडे आधीचे तर पैसे आहे. म्हणलं एक काम करतं का, आपली गाडी इकडे आहे, जर घेत असेल तर पाय मग. नाही का घरावर कुठे गाडी करून का बोले का फसलवर घ्यायची का. अबे लेका गाडीला का बोले काय काम आहे गाडी सांग आता. काम पडत बुलेट भेटते आपल्याला, हा लाया पाटलाची 4 व्हीलर घरी आपल्या, हा आबुटीची आपल्या. बरोबर म्हणलं कसं गाडीचं आपल्या काही कामच नाही आपल्याला. अबे बा 50 जण बा 65ची गाडी आहे ना, एकच दिवस झाला ना शोरूमच्या बाहेरच आली ना. काय सांगायला नाही का, आता मंडळाचं आम्हाला माहिती आहे सगळं काय बरोबर आहे नाही का, याला काय माहिती वाटते. नाही तसं नाही कशी राहत, आपण घेतली असते गाडी. पण आपलं कसं बजेट आहे ना, बजेट आहे काय आपण आता मोठेपणा करा. पाहिजे कोणाला एखाद्या दुसऱ्याला पाय, आपल्याकडं काही बजेट आहे बा, पण आपण घेत नाही. आम्ही आता संत्याला द्या तर 30,000 ते नाही का, 20 काटून घेतल्या का 40 म्हणून पा. बरं असं कर मग 40 मध्ये देतो ना, काही लय मागही नाही आपली. 40 मध्ये येईल का 20-25 उरू राहिला ना तुला एका दिवसातले का. 20,000ची घेते रे मी. नाही रे बा आपल्याला पाहिजे नाही म्हणलं, कोणाची बा तू. हो चाल मी जेवण करू राहिलो, येतो मी. हो जाय तू पाय कोणाची बा तिकडे, जाय तिकडे ते कोणाला गड्ड्यात घालून जा. संतोष संतोष, अरे बाहेर रे संतोष. काय म्हणते बाबा ते काशीनाथ होय म्हणलं, पाहिजे म्हणलं बाबू संतोष हे याच्यापासून दूर राहत जाय बरं जरा. हे जरा सगळं खरं नाही याचं. याला म्हणा अंदर ये म्हणा काय आहे तर, मग माझ्यासमोर काय बोल म्हणा. बाहेर जाऊन काही तुला फसवून ते पैसे मागून बरं. तो आधीच तर 20 दिले, एक तर जवळ सांगेल नाही. पाहिजे काय बोला तरी इकडे. या ना तुम्ही त्या ना इकडे या काशीनाथ भाऊ. या घरात या. संतोष नाही बाई म्हणलं काय, संतोष म्हणे गाडी पाहिजे म्हणे, आलता घरी माया. हो का रे संत्या पाहिजे का, मग कसं करतो म्हणलं. कसा काही विचार बदलला म्हणा, काय सांगा आता. अरे पण तुम्हाला तर म्हणलं बा, हो तुम्हाला म्हणलं 50,000 रुपये देतो बा. आणि तुमच्या इकडे आपले 20,000 आहे. हो समजा आपल्याच गोष्ट आहे समजा, तर 20,000 रुपये ते आहे व्याजानं समजा तुम्हाला दिलेले आहे. आता 20 ते 22 झाले समजा जवळपास. तर म्हणलं वलचे पैसे देऊन देतो मग तुम्हाला मी. सांगा मग 28,000 रुपये देऊन देतो. आले का मजबुरीचा फायदा नको घेऊन संतोष. व्याजन कीच काय आले का, सासरे बस तब्येत नाही बरोबर म्हणून इक नाही तर मी इकत होतो का लोक नाही. मगाशी तू आलता, नंतर मी घरी गेलो तर बायको म्हणे फोन आला म्हणे सासरे बाजा, हो लय तब्येत बरोबर नाही म्हणे. मी आता काय करा, कुठून आणा पैसे. कंदीला बाबाजी इकडे गेलो ते नाही दिलं नाही, म्हणून बा म्हणलं आलो तो इकडे आलो. तू म्हणे गाडी घेतो म्हणून, पाय मग घेशील तर 50ची. संतोष घेऊन घे म्हणलं, जाऊ दे. आता एरी आपले 20,000 रुपये जाऊ दे म्हणलं, व्याज राहू दे. ठीक आहे मग आता तुम्हाला 30,000 रुपये देऊन देतील. फक्त म्हणलं आमच्या घरच्या भावाला सांगू नका. मा भावाचं कसं ते 20,000 ते मलाच माहिती आहे फक्त. मी काय सांगतो, मला काय करावं लागते. हो फक्त मला मग 30,000 काही देता सांगा फक्त, गाडी घेऊन जाऊ आताच्या आता. नाही तर मग उद्या मग अजून कसं मग माझ्या काही कामी नाही लागायचे पैसे. आता देतो ना मग काय ना, आपले ढोलाचे पैसे जमा झालेले बाई जवळ माधव, मग काय तर जमा केलेले आहे लालकी बहिणीच्या आहे मा बहिणीची. देऊन देतो मग तिथे दाल. बरं ठीक आहे म्हणलं. बा एक गोष्ट सांगतो बा, बोली करून घेऊ आता. हो म्हणजे कसं आहे, मग म्हणशी की उद्या वापस घ्या आणि हे घ्या. हो वापस घेणार नाही, एक आता पैसे दिले की मला सासऱ्याला पाठवून नाही पटकन. हो सांगू राहिलो आता. आपण लिहून देऊ एका कागदावर, विकली तिथे करू नाही का बाई. मग चालते. हो एक कागद घे बा, कायच्यावर काय सही घे माई. हो आज तुला बा मी एवढ्या रुपयाची मी गाडी विकली, याचा माझ्या काय आता संबंध राहिला नाही. झाला का विषय मोकळा. बरं चालते मग तेव्हा कागद आणतो मी, लिहून आपण ओके करून टाकू आता तिथं. आणि मग तुला पैसे देतो मी. झालं मग. घे कोणता कागद घे, लिहून घे काय घ्यायचं ते. 2-4 जण ओळखीचे साक्षीदार घे. मी माझी गाडी आणून देऊन देतो तुला. 30,000 रुपये देऊन दे. ठीक आहे हो काही हरकत नाही. मग हो जाय संतोष, एक दोघाला बोला त्याच्या तसे घेऊन घे. जाय म्हणलं जा पटकन तुम्ही या म्हणलं काशीनाथ भाऊ, तुमची गाडी घेऊन. जमलं बा नाही का आपलं तिथचं, जमलं बा. उद्या पाच बसतो तू आता. बरं आलोच मी गाडी घेऊन. तुम्ही ते कागद माणसं तयार ठेवा.